तर जय श्री भावांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल SD क्रिएशन्सवर. मित्रांनो, जसं आता तुम्ही प्री स्टेटस बघितलं तसा बनवण्यासाठी तुम्हाला CapCut ॲप लागणार आहे. त्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, हे ॲप डाउनलोड करून घेण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल SD क्रिएशन जॉईन करायचं आहे. टेलिग्राम ॲपवर जायचं आहे आणि SD क्रिएशन सर्च करा, तिथं आपलं चॅनल तुम्हाला भेटून जाईल. तिथे अपलोड केलेलं आहे ॲपचं लेटेस्ट APK व्हर्जन. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला ॲपमध्ये येणार नाही. ओके, त्यानंतर मित्रांनो सिम्पली ॲप ओपन करायचं आहे आणि तुम्हाला टर्बो VPN किंवा सुपर VPN या ॲपला कनेक्ट करून घ्यायचं आहे ओपन करायच्या आधी. त्यानंतर मित्रांनो ॲप ओपन करून घेतल्यानंतर न्यू प्रोजेक्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुमचा आणि तुमच्या मित्राचा फोटो इथं तुम्हाला बघू शकता ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघू शकता खाली तुम्हाला ॲक्सेप्ट रेशो अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि टिकटॉकच्या बटनावर म्हणजे 9:16 रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो सिम्पली आपल्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि दोन्ही बोटाने असा फोटोचे फुल स्क्रीन साईजवर सेट करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे. ओके, त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ॲड ऑडिओ या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डाव्या साईडला स्क्रॉल करायचं आहे, तर बघू शकता एक्सट्रॅक्टचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जो काय आपल्या टेलिग्राममध्ये अशा प्रकारचा व्हिडिओ दिलेला आहे तो सिम्पली तुम्ही डाउनलोड करून इथं ॲड करून घ्यायचा. ओके, तर ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता इथं जे सॉन्ग येतं जे काही व्हिडिओ त्याचं एक्स्ट्रॅक्ट इथं झालेलं आहे. आता सिम्पली आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, फोटोची ड्युरेशन सॉन्गच्या शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे घेऊन यायचे. ओके, त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन जायचं आहे, बॅक यायचं आहे तुम्हाला आणि सिम्पली मित्रांनो ओव्हरलेच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरले या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिम्पली मित्रांनो बघू शकता अशा प्रकारची पिंज आणि अशा प्रकारची ब्लॅक शॅडोची. ओके, तर ब्लॅक शॅडोची पिंज तुम्हाला इथं सिम्पली ॲडच्या बटनावर क्लिक करून ॲड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सिम्पली मित्रांनो असं दोन्ही बोटाने बरोबर असेल तिथे एकदम खाली हिला सेट करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, याची जी काय ड्युरेशन असणार आहे ती व्हिडिओच्या एकदम शेवटीपर्यंत जिथपर्यंत आपण फोटोची ड्युरेशन वाढवली आहे तिथपर्यंत सेट करून घ्यायचे. त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे, ॲड ओव्हरलेमध्ये त्यानंतर पण तुम्हाला काय करायचं आहे, ओव्हरलेमध्ये जायचं आहे, ॲड ओव्हरलेच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ही वाली जी काय टेक्स्ट पिंज आहे ती ॲड करून घ्यायची आहे. टेक्स्ट पिंज ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आहे, थोडंसं झूम करायचं असं तुमच्या फोटोच्या हिशोबाने तुम्ही सेट करायचं आहे. त्यानंतर ही पण ड्युरेशन शेवटपर्यंत वाढून घ्या अशा प्रकारे. ओके, ड्युरेशन वाढून घेतल्यानंतर मित्रांनो सिम्पली अशा प्रकारचा आपला व्हिडिओ आता तयार झालेला आहे. ओके, त्यानंतर बॅक यायचं मित्रांनो आणि सिम्पली तुम्हाला आता काय करायचं इथं बघू शकता डाव्या साईडला स्क्रॉल करायचं आहे, फिल्टरच्या बटनावरती क्लिक करायचं तुम्हाला आणि इथं येते मित्रांनो तुम्हाला काय करायचं सिल्वर म्हणजे सर्च जो काय बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि सिल्वर अशा प्रकारचं सर्च करून घ्यायचं. ओके, आणि मित्रांनो बघू शकता सिल्वर सर्च करून घेतल्यानंतर वर ढकलायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो हे जे काय बघू शकता अशा प्रकारचा सिल्वरचा जो काही इफेक्ट असणार आहे म्हणजे फिल्टर असणार आहे तो सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघू शकता त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर इथनं बॅक येऊन जायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे बरोबरच्या बटनावर क्लिक करून. त्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे इथं हवाला इफेक्ट इथं दिसत आहे तुम्हाला. याची ड्युरेशन जी शेवटपर्यंत वाढवलेली आहे, आधीचीच काय विषय नाही. त्यानंतर परत एकदा फिल्टरच्या बटनावरती क्लिक करायचं मित्रांनो तुम्हाला आणि त्यानंतर सिम्पली मित्रांनो इथं जे बघू शकता फिल्टरच्या बटनामध्ये गेल्यानंतर हंबल अशा प्रकारचा एक इफेक्ट दिसणार, तुम्ही सर्चही करू शकता किंवा इथं 2 नंबरच्या लाईनीमध्ये आहे बघू शकता हवाला. ओके, तर त्यावर क्लिक करून बरोबरच्या बटनावर क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर मी सिम्पली मित्रांनो ॲडजस्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि हे जी काय ॲडजस्टमेंट असणार मित्रांनो ती सिम्पली तुम्हाला जे 50-49 पर्यंत ठेवायची आहे. ओके, त्यानंतर जे काय सिल्वरचं होतं तर सिल्वरमध्ये क्लिक करायचं आहे, ॲडजस्टच्या बटनावरती क्लिक करायचं मित्रांनो आणि त्याची पण थोडीशी ॲडजस्टमेंट अशा प्रकारे तुम्ही येते तुमच्या फोटोच्या जसा कलर असणार आहे त्याप्रमाणे सेट करून घ्यायचे. आणि मित्रांनो सिल्वर जे काय असणार आहे ते सिम्पली मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथं बघू शकता लेअरचं बटन दिसतं तर लेअरच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि जी काय सिल्वरची जी काय असणार आहे ती ह्याच्यावर ठेवायची आहे. ओके, तर अशा प्रकारे ठेवून बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचं. त्यानंतर बॅक आल्यानंतर सिम्पली मित्रांनो स्टार्टिंगला यायचं तुम्हाला आणि स्टार्टिंगला आल्यानंतर सिम्पली मित्रांनो सिम्पली इथं काय करायचं आहे, इफेक्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे तुम्हाला आणि इथं बघू शकता प्रोच्या ऑप्शनमध्ये म्हणजे जे काय प्रोचं सेक्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. प्रोमध्ये गेल्यानंतर वर ढकलायचं आहे, वर स्क्रॉल करून घेतल्यानंतर बघू शकता इथं खाली तुम्हाला लिकेज फुटेज अशा प्रकारचा इफेक्ट भेटणार आहे, त्याच्यावरती क्लिक करून बरोबरच्या बटनावर क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारचा जो काही इफेक्ट आहे तो इथं ऑटोमॅटिक अप्लाय होणार आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो सिम्पली काय करायचं आहे, शेवटून थोडंसं म्हणजे मागे यायचं आहे अशा प्रकारे. मी बघू शकता माझी पांढरी गांडी कुठे त्या प्रकारे येऊन जायचं आहे. परत तुम्हाला सिम्पली इथं येते मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि सिम्पली इथं येते मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता इथे सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो व्हायब्रेशन जो काय पहिला इफेक्ट दिसतं त्याच्यावर क्लिक करून बरोबर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट इथं अप्लाय होऊन जाणार आहे. याची ड्युरेशन जे असणार शेवटपर्यंत वाढवून घ्यायची अशा प्रकारे. ओके, त्यानंतर मित्रांनो या ज्या हवाला जो इथनं इफेक्ट ॲड केला तिथं यायचं स्टार्टिंगला, परत आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं तुम्हाला
आणि सिम्पली मित्रांनो इथं जिथं बघू शकता नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर व्हाईट फ्लॅश 2 अशा प्रकारचा इफेक्ट आहे, त्याच्यावरती क्लिक करून अप्लाय करून घ्यायचं आहे आणि याची पण ड्युरेशन शेवटपर्यंत असे वाढवून घ्यायचे आहे. आणि सिम्पली मित्रांनो इथं ॲडजस्टमध्ये जायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे. ओके, ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो जे काही ग्लो असणार आहे त्याचा ग्लो कमीत कमी 7 ते 8 म्हणजे 9-10 पर्यंत ठेवायचे तुम्हाला अशा प्रकारे. तर बघू शकता अशा प्रकारे ठेवायचं आहे. त्यानंतर ही स्पीड जर असणार ती पण थोडीशी कमी करून घ्यायची आहे, 30 पर्यंत ठेवू शकताय. त्यानंतर बरोबरच्या बटनावर क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथनं बॅक यायचं आहे तुम्हाला आणि मित्रांनो इथं बघू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली इथं 10 आणि 12च्या मध्ये इथं बघू शकता 10 आणि 12 त्याच्यामध्ये जो काही डॉट दिसत आहे त्याच्यामध्ये यायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो बघू शकता 11वर आलेला आपण डायरेक्ट झूम करून. ओके, त्यानंतर इथं जो काही असा प्रकार दिसत आहे तिथं यायचं आहे 10 आणि 11 जिथं 11 लिहिलं आहे तिथं यायचं आहे आणि आपल्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे फोटोला. त्यानंतर ट्रान्झॅक्शनच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो इथं जो काही तुम्हाला आवडेल ट्रान्झॅक्शन तो वाला ट्रान्झॅक्शन तुम्ही जिथे ॲड करून घेऊ शकताय. तर बघू शकता मी हा वाला ट्रान्झॅक्शन अप्लाय केलेलं आहे. इथं प्रोमध्ये यायचं, प्रोमध्ये आल्यानंतर ट्रेम्बल जो काहीतरी असा नावाचा इफेक्ट आहे तो वाला अप्लाय अशा प्रकारे. ओके, तर तो वाला मी इथं अप्लाय केलेला आहे. ओके, तर तुम्ही कुठलाही अप्लाय करू शकता जो तुमच्या फोटोला भारी वाटेल तो. त्यानंतर सिम्पली मित्रांनो शेवटी यायचं आहे, इथं पण तुम्ही एक इफेक्ट आहे जो येतो म्हणजे ह्याच्या फोटोवर क्लिक करायचं, आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो इथं येते. इथं बघू शकता आउटमध्ये जायचं आहे. आउटमध्ये गेल्यानंतर सिम्पली फ्लॅश आउट अशा प्रकारचं जे काय असणार आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हावाला किंवा फेड आउट हावाला म्हणजे जो काही ॲनिमेशन आहे तो अप्लाय करू शकताय, जेणेकरून तुमचा व्हिडिओ अजून एकदा बघू शकता. अशा प्रकारे लास्टला सगळं बंद होणार आहे. ओके, तर अशा प्रकारे एकदम क्वालिटी दिसेल. ओके, तर सिम्पली मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ झालेला आहे. गॅलरीत सेव्ह करून घेण्यासाठी एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून सेव्ह करून घेऊ शकताय. आणि मित्रांनो जर का तुम्हाला कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करायला विसरू नका, तिथे आपण तुम्हाला सगळ्या प्रकारचे सोल्युशन देत असतोय. तर मित्रांनो मी भेटतो तुम्हाला पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.